2025 एक जबरदस्त देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। आयोजक आहेत स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी हे आयोजक आहेत। लक्षात घ्यायचं आहे आपण पहिलं षटक जेव्हा असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल, दोन क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि नॉन पॉवर प्लेमध्ये 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं अनिवार्य असणार आहे। जास्तीत जास्त आपण किती ठेवू शकता, पण कमीत कमी 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात ठेवणं आवश्यक आहे। यस, संदीपजी तांगडी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम। आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर शफलचा जो नियम आहे, ऑन द लाईन वाईट नाही, लक्षात घ्या हा नियम, लक्षात घ्या। एकच वाईट आहे, ऑन द लाईन नाही आहे। आणि रिव्ह्यू फक्त पंचाला वाटलं तर ते घेऊ शकतात रनआउटसाठी, मात्र कॅप्टनला जो रिव्ह्यू असणार आहे तो फक्त बिमारसाठी आहे, पण पंच मात्र कुठल्याला रिव्ह्यू घेऊ शकतात। यस, काना ई स्पोर्ट टीमचा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे आहे। आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे त्या ठिकाणी वळणार आहोत। मॅच सुरू राहील, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। मॅचला सुरुवात, खासदार चषक 2025चा पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष। स्ट्राइक एंडला दोन्ही बॅटर आपण बघतोय कानाई स्पोर्ट पाय टीमकडून। दोन्ही चांगल्या टीम आहेत आणि फक्त 4 षटकाचा सामना, पहिले 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपवायचे आहेत। 2 मिनिटं फक्त खेळ थांबवला जाईल, थोडीशी लाईट चेक केली जाते। पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे। 4 षटकांची मॅच असणार आहे, 4 आउट मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असणार आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण लाईव्ह टेलिकास्ट जे आहे, किंग ऑफ टेलिकास्ट ज्याला आम्ही संबोधतोय, प्रिन्स मूवीज, रवी गुळवी तसेच प्रथमेश पाटील, आपण या शो आपण पाहिला व पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं। ह्या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे 30 सर्कलच्या आतमध्ये, एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते आहे। फिल्डिंग तर चांगली होती, मात्र सिंगलसाठी अडवू शकला नव्हता तिथला फिल्डर। सिंगलनी धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 रन्स। पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, मात्र पहिली 3 षटकं ही तुम्हाला 15 मिनिटाच्या आत संपवायची आहेत। राऊंड विकेटनी मारा करतोय, स्विच हिट केलाय, चांगला फटका इनफिल्डच्या वरून, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार। चांगला फटका, अप्रतिम शॉट, फलंदाज अभिजितच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि धमाकेदार सुरुवात केली आहे अभिजित याने पहिल्याच बॉलवर चौकार। हो, ह्या वेळेला चांगला बॉल, थोडंसं बघितला पण लॉंग फेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, चुकतोय फलंदाज। विकेट आणि बॅटरच्या मधून हा बॉल जातो सरळ विकेट कीपर रीड करत असताना गोलंदाजी करताना दिसतो। जसं बॅटर शफल होतोय आणि त्याला रीड करत असताना गोलंदाजी करतो गोलंदाज आशिष। चांगलं कमबॅक केलं, शेवटचे 3 बॉल त्यांनी डॉट टाकलेले आहेत। ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर कानाई स्पोर्ट पाय टीमचा स्कोर झालेला आहे 7 रन्स, कुठलाही विकेट न गमावता। कल्पेशजी मडवी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येते, आम्ही वळतोय ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे। येस, प्रदीपजी तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान करायचे आहे, ते म्हणजे श्रीमती संगीताताई मुकादम।
समाजसेविका व सामाजिक कार्यकर्त्या पायगाव यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. खास करून आपला बहुमूल्य वेळ देऊन त्या आज उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संगीताताईंचं स्वागत आणि सन्मान प्रदीप तांगडे आपल्या शुभ हस्ते करतायत. संगीताताई, आम्ही आपले खूप खूप आभार आहोत. आपला आभार व्यक्त करतोय कारण आपला बहुमूल्य वेळ दिलात. जाईल नितेश तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. होतं प्रणय मोगादाम यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. त्यानंतर कुमारजी तांगडी यांचं स्वागत आणि सन्मान मोहन तांगडी आपण यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्यानंतर आम्ही उर्वरित मान सन्मान करणार आहोत. स्वागत सन्मान षटक संपल्यानंतर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हेमंत पाटील. यस, पहिला बॉल पडलेला आहे. ओमकारचा षटकातला एक सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि या सिंगलने टीमचं टोटल 8 वर जाऊन पोहोचतंय आहे. ओव्हर द विकेटचा मारा, फुल टॉस बॉल, चांगला फटका स्क्वेअर लेगला, मात्र फिल्डर होता, चांगली फिल्डिंग करतोय एका हातामध्ये. थ्रो थोडासा खराब ओव्हर थ्रो झाला होता आणि त्याचा फायदा लगेच उचलला दोन्ही सुद्धा बॅटरने. सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट केलं. फिल्डिंग तर चांगली, मात्र थ्रो खराब झाला होता. 2 धावा मिळतात. 2 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर 10 रन्स. डबल फिगरमध्ये स्कोअर जाऊन पोहोचतो. स्ट्राईक एंडला दिसतो आपल्याला फलंदाज अभिजित. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो चैतन्य. 4 वर खेळतोय आणि चैतन्य खरकांडीचा आपण जर विचार केला तर विश्वनाथ खरकांडी याचा सुपुत्र आहे. विश्वनाथ सुद्धा हा एक पाय टीमचा चांगला खेळाडू होता आणि मला वाटते मास्टरमध्ये ते खेळतात आणि त्यांचे सुपुत्र चैतन्य आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला दिसतो. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये बॉल, चांगला बॉल टाकला होता गोलंदाज ओमकार याने. अतिशय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत बघितलं तर मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये दोन्ही सुद्धा बॉलरने. सुरुवातीला आशिषनी चांगली गोलंदाजी केली, शेवटचे 3 बॉल डॉट टाकले होते. यावेळेस ओमकार सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतो. पहिल्या 3 बॉल. यानंतर होणारी मॅच महाकाल मालजीपाडा आणि सुमित कुमार अँड कंपनी गोंदवली. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. ओव्हर द विकेटने ओमकार. स्विच इट, फुल टॉस बॉल, कमजोर बॉल होता आणि बॉलला सरळ रस्ता दाखवला सीमारेषेच्या. पहिला षटकार या खासदार तेव्हा दोन्ही कॅप्टननी आमच्या आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. अभिजितच्या बॅटमधून पहिला षटकार येतो या खासदार चषक 20-25 मधला आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर 16 रन्स. 16 विदाउट लॉस. नाबाद जिंदाबाद. 2 बॅटरमध्ये पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप होताना दिसतात. हे दोन्ही चांगले बॅटर आहेत. कानाई स्पोर्ट पाये टीमचे सलामीचे फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसतात आपल्याला. पुन्हा स्विच हिट, या वेळेला तळव्यांच्या दिशेने फिल्डर आहे, मात्र त्याच्यापासून दूर बॉल पडतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन लावलं होतं, मात्र तो सुद्धा बॉल अडवू शकणार नाहीये. बॉल निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिल्या 3 बॉलमध्ये कमी धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर अटॅक चढवलेला आहे
ओमकार याच्यावर अभिजित याने लगातारच्या 2 बॉलवर 2 चांगले फटके, ते सुद्धा स्विचिटच्या नुसार. एक षटकार आणि एक चौकार. एक अंतिम बॉल शेष आहे या षटकामधला. ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा स्विचिट क्लिक बॉल. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त होतोय. विकेट जाते पहिली आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो ओमकार आपल्या टीमसाठी. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कान्हाई स्पोर्ट पाय टीमचा स्कोर आहे 20 वर 1 विकेट. जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. श्याम तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चला आपण जरीमरी अलीमगर आणि अर्णव स्पोर्ट्स खारबाव दोन्ही टीम कॅप्टन आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. जरीमरी अलीमगर विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स खारबाव आपण सुद्धा रेडी राहा. आपण बघतोय बंडीसी रॉबर्ट पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. जरीमरी अलीमगर टीम कॅप्टन आणि अर्णव खारबाव दोन्ही टीम कॅप्टन. जीसीची ही पहिली मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. या ठिकाणी विकेट जाते. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज अजित. येस थांबवतो 1-2 मिनिटं फक्त, कारण श्याम तांगडे यांचं स्वागत झालेलं आहे. संदीप तांगडी हे सुद्धा खारडी गावचे एक अष्टपैलू क्रिकेटरमध्ये यांची ख्याती आहे. ते सुद्धा उपस्थित. त्यांचंही स्वागत आणि सन्मान मोहन तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. संदीप तांगडी एक सुप्रसिद्ध क्रिकेटर आहेत खारडी गावचे. खास करून ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जीसी मधली पहिली मॅच जरीमरी अलीमगर विरुद्ध अर्णव स्पोर्ट खारबाव दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. त्यानंतर नवनाथ तांगडी यांचे स्वागत आणि सन्मान मोहन तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. नवनाथ तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान मोहन तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर आपण वळूया मॅचकडे. उर्वरित सन्मान या षटकाच्या समाप्तीनंतर करू. अजित पहिल्या बॉलवर विकेट मिळवले. यावेळी आणखीन एक चांगला बॉल अजित याचा. चांगली गोलंदाजी करताना दिसतो अजित. पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आत समाप्त करायचे आहेत, नाहीतर तुमचा शेवटच्या ओव्हरमध्ये एक जे 5 खेळाडू तुमच्या सीमारेषी जवळ आहेत त्यातला एक खेळाडू आणखीन सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय अजित. लेफ्ट आर्मनी हो, आणखीन एक चांगला फटका. पूल केले बॉलला, गॅपमध्ये आहे. बॉल अडवला जातोय. एकच रन मिळेल. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल का नाही. थ्रो थोडासा खराब झाला होता, मात्र विकेट किपर अतिशय चतुर होता, त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक मिळते ती जितेंद्र याच्याकडे. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 21 रन 21 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. एक ओमकारच्या नावावर, एक अजितच्या नावावर विकेट आहे. येस रॉबर्टजी बादशाह पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आलेले आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. खास करून जनरेटरची व्यवस्था आमच्यासाठी त्यांनी केलेली आहे, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. हो, चांगला बॉल यावेळेला. लेन बॉल बॅकफुट वगैरे जागा बनवली, स्क्वेअर कट केला, मात्र पॉईंटच्या दिशेने फिल्डर होता. अतिशय चांगली फिल्डिंग. जरीमरी अलीमगड टीम कॅप्टन आणि अर्णव स्पोर्ट्स खारबाव टीम कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचं टॉससाठी. यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल. जीसीए मधला हा पहिला सामना असेल. पुन्हा एकदा अजित. फुलटॉस बॉल होता, मात्र व्यवस्थित बॅटवर घेऊ शकला नाही यावेळेला.
आणखी थोडासा फ्रंट फुट वे यायला पाहिजे होता, मात्र क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज आणि जातो डॉट बॉल. अंतिम एक बॉल शिल्लक असेल या षटकामधला. चांगलं षटक टाकलेलं आहे. या षटकामध्ये जर आपण बघितलं, पहिल्या बॉलवर विकेट मिळवली होती आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा मोजतोय गोलंदाज अजित. लेफ्ट आर्मनी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. हो, पुन्हा एकदा बघितलं ब्लॉक होलमध्ये बॉल, मात्र हा वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्राच्या रूपेने. धाव ऍड होईल. व्हाईटसाठी कोणताही रिव्ह्यू DRS ची व्यवस्था नाहीये खेळाडूसाठी. भीमरसाठी जो आहे फक्त भीमरसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात घ्यायचंय. व्हाईटसाठी पंच घेऊ शकतात. दोन्ही टीमला लक्षात घ्यायचं, फक्त भीमरसाठी DRS तुमच्याकडे आहे. अंतिम बॉल अजित. आणखीन एक चांगला बॉल. शेवटचा बॉल समाप्त. ओव्हरची होती समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना स्कोर झालेला आहे तो स्कोर बोर्डवर 25 रन आणि बरोबर आपण बघितलं तर 23 धावा. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि बरोबर 14.30 सेकंदामध्ये हे 3 षटकं पूर्ण केलेली आहे. म्हणजे बरोबर वेळेवर 3 षटकं पूर्ण केलेली आहेत, जे अनुमान दाखवली या टीमने. अंतिम एक षटक शिल्लक असेल. येस, वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. धर्मेंद्रजी दांगडी जे सहसचिव आहेत न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे आणि नेहमी त्यांना मी सिंगम ऑफ खार्डी म्हणून संबोधतो, धर्मेंद्रजी दांगडी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर किसन दांगडी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नितेश दांगडी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. किसन दांगडी यांना. तर सर्व जे गोलंदाज आहेत, जे हनुमान लाखोली टीमचे, त्यांनी एक टार्गेट ठेवलेला ऑप्शनच्या बाहेर जास्त मारा करताना दिसतात. त्यानंतर किरण तांगडे यांना स्वागत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. किरण तांगडे यांचं. फुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. मिड विकेटला बॉल जातो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग करतोय तिथला फिल्डर अजित. फक्त एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त नितेश तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते किरण तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या थोडीशी थांबलेली आहे कानाई स्पोर्ट पाया टीमची. पुन्हा एकदा अजित योगेश बॉलिंग मार्कवर. यावेळेला शॉट आमने पुल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, मात्र मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. त्यानंतर मोहन तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते भरत वैती यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भरत वैती यांना सन्मानित करायचं आहे. भरतजी वैती त्याचबरोबर किसन तांगडे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेसाठी त्याने आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर हे ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले आहेत, त्याबद्दल त्यांचं विशेष आम्ही आभार सुद्धा व्यक्त करतोय. योगेश पुन्हा एकदा. या वेळेला ऑप्शनच्या जास्तच बाहेर बॉल जाताना दिसतो आपल्याला. पंच वळतात, आमच्याकडे इशारा करतात की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय. जरीमरी अलीमगड टीम कॅप्टन आणि अर्णव स्पोर्ट्स खारबाव टीम कॅप्टन GCA मधली ही पहिली मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. हुकचा फटका. हुक केला आणि बुक केला बॉलला फाईन लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अतिशय जबरदस्त हिट. फलंदाज आपण बघितलंय विकेटच्या बॅट मधून अतिशय कमजोर बॉल, थोडासा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि बॉलला सरळ रस्ता दाखवला सीमारेषेच्या.
हुक शॉट. त्यानंतर आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. संतोष तांगडी हे मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचे स्वागत आणि सन्मान मोहन तांगडे आपण करायचे. संतोष तांगडी आपण मान्यवर कक्षामध्ये आहात, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. पहिल्या दिवस असेल हे लक्षात घ्यायचं आहे की बॉल जर आउट ऑफ द पार्क ग्राउंडमध्ये जातो तर नवीनच बॉल दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. जुने बॉल या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत. सो हा निर्णय आहे आयोजकांचा, याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचा आहे. आणखीन एक जबरदस्त स्लॉक स्वीप केलाय आणि पाठवल्या बॉलला आउट ऑफ द पार्क. सारंसडी षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय विक्की. यांचं स्वागत आणि सन्मान करायचे, त्यांचा आम्ही विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय, कारण संपूर्ण स्पर्धेसाठी जनरेटरची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि सन्मान मोहन तांगडे आपण आपल्या शोभास्ते करायचं आहे. रॉबर्टची पाटील त्यांचा आम्ही विशेष आभारी व्यक्त करतोय, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. काही जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतो. ऑन साईडचं झोन जर बघितलं अतिशय स्ट्रॉंग झोन आहे. विक्की याचं 2 उत्तुंग षटकार विक्कीच्या बॅटमधून आलेले आहेत आणि टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 41 रन्स 41. हॅट्रिक झाली तर कुमार तांगडे यांच्याकडून 500 रुपये होते. हो, यावेळी थोडंसं चुकलं, एलिव्हेशन कमी मिळालं, मात्र स्कोर येईल या बॉलवर सुद्धा. 2चा कॉल. रनआउटची संधी गॅदर करण्यासाठी चुकला विकेट किपर. संधी होती रनआउटची, मात्र गमावलेली आहे. जीवनदान मिळते विक्कीला आणि धावा येतात 2 धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 43 रन आणि 44 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी, जे अनुमान लाखिवली टीम समोर. त्यानंतर जय चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान नितेश तांगडे आपण करायचं आहे. जय चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली तसेच महाकाल मालजीपाडा दोन्ही कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. कारण ओपन गाव गटामधून हे संघ खेळताना दिसतील, लक्षात घ्यायचं आहे. हे जीसी मध्ये नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. ही जी मॅच आहे महाकाल मालजीपाडा तसेच सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली, हा ओपन गाव गटातून. संगीताताई आपल्या आम्ही विशेष आभारी आहोत. आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात. प्रणय आपलं सुद्धा आम्ही आभारी आहोत, विशेष वेळ दिलात, उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलात, त्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतोय. जरीमरी आलमगर आणि अर्णव एंटरप्राइजेस खारबाव दोन्ही कॅप्टनने सुद्धा यायचे. ही जीसीए मधली मॅच असणार आहे. जरीमरी आलमगर आणि अर्णव एंटरप्राइजेस आणि महाकाल मालजीपाडा तसेच सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली, ही जी मॅच असेल ती अर्थातच एक गाव एक गट ग्रामीण अशी मॅच असेल. एक डिसिप्लिनरी स्पर्धा आहे, त्यामुळे वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा, अन्यथा आपण उशिरा उपस्थित झालात तर आपली खऱ्या अर्थानं षटके कमी करण्यात येतील. ऑलरेडी 4 षटकांचीच मॅच असणार आहे आणि त्यामध्येही षटके कमी करण्यात येतील. त्वरित संपर्क साधायचे. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव, त्याचबरोबर जरीमेरी आलिमगर. जरीमेरी आलिमगर आणि अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ जर उपस्थित झाला असेल तर आपण यायचं आहे, कारण लगेच टॉस होईल. त्याचबरोबर महाकाल मालजीपाडा व सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली दोन्ही संघ जर उपस्थित झाले आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे.
सुमित कुमार अँड कंपनी गोंदवली संघाचे या ठिकाणी आगमन झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव निशांत जाधव फॅमिली आहे. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव त्रेचाळीस धावा झाले त्यांनी 44 धावांचं लक्ष्य. पहिल्या इनिंगमध्ये आवाज आपण ऐकलात स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील. आणि आता दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज होतील आमचे एक युवा आणि प्रतिभावान समालोचक ज्यांनी खरं तर अतिशय कमी वेळात खूप उंच भरारी घेतलेली आहे आणि खूप चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून आपण ऐकतोय. आणि काही काळामध्ये कित्येक मेगा इव्हेंटमध्ये समालोचन केलेला आहे. त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे आणि सज्ज होतील मॅन फ्रॉम पाये परंतु एक सुमधुर आवाज निशांत पाटील. धन्यवाद गवळी सर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील आजच्या रजनीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला कानाई स्पोर्ट पाये त्याच्या विरोधात जय हनुमान लाखिवली या दोन संघामध्ये 44 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये कानाई स्पोर्ट पायेने सेट केले. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज विकीच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक आले. स्लॉगवरच्या षटकामध्ये अक्षरशः तो बरसला आणि एकंदरीत जर पाहिलं ना तर धावफलकावरती धावा झाल्या त्या 43 धावा आणि 44 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये कानाई स्पोर्ट पाये या संघाच्या विरोधात कानाई स्पोर्ट पाये या संघाने या मॅचमध्ये आतापर्यंत केल्यात. जबरदस्त बॅटिंग राहिली. अभिजितनं देखील चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली परंतु अजितची गोलंदाजी देखील चर्चेचा विषय राहिला. त्या षटकामध्ये फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली. 44 धावा या मॅचमध्ये जय हनुमान लाखिवली या टीमला बनवायच्या आहेत. बरोबर 11च्या सरासरीनं या धावा कराव्या लागतील. एक संघ जर पाहिला तर याच परिसरातील अर्थातच कानाई स्पोर्ट पाये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि त्या संघामध्ये ग्रामपंचायत पायेचे विद्यमान उपसरपंच प्रशांतजी म्हात्रे हे देखील पाहायला मिळत आहेत. आणि त्याने जर झेल टिपला तर विभाग प्रमुख आदरणीय सन्माननीय जर पाहिलं तर कुमारजी तांगडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जाऊया मॅचच्या दिशेने. जय महाकाल मालजीपाडा संघाचं कॅप्टन आपण देखील यायचं आहे. या ठिकाणी गोंदवली संघाचं कॅप्टन उपस्थित आहे. आपण आजच्या रजनीमधील दुसरा सामना देखील लगेच खेळवणार आहोत. पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. लगेच जास्त वेळ खर्च झाला नाही पाहिजे कारण नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही क्रीडा स्पर्धा खेळवतोय त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय जितू देवलीकर आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर एका बाजूला अजित आणि एका बाजूला सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सुरुवातीला जर पाहिलं तर राऊंड विकेटनं जितू देवलीकर बॉलिंग करतील या मॅचमध्ये. 4 षटकांचा सामना आहे आणि बरोबर 11च्या सरासरीनं या मॅचमध्ये धावा करायच्यात. जय हनुमान लाखिवलीला सलामीची जोडी जर पाहिली तर अजित एक चांगल्या धाटणीचा फलंदाज सलामीला आला आहे. त्याची गोलंदाजी चांगली राहिली या मॅचमध्ये आणि अगदी त्याने स्वतःला प्रमोट केला आहे. तो सलामीला आला आहे आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर सचिन हा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. जितू देवलीकर बॉलिंग ट्रॅकवरती एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं तो हाताळतो या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेटनं पहिलाच बॉल. यावेळेस चेंडूला पूल केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉल चाललाय चाललाय चाललाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. कॅप्टन आपण यायचं आहे लवकर यायचं आहे. जर आपण लेट केलं तर आपला संघ आजच्या रजनीमध्ये पेनल्टी लागेल आपल्या संघाला. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो फुलटच बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्लँक स्लीपमध्ये फिल्डर आहे तिथे चांगला प्रयत्न करतायत आणि
एकच धाव मिळते या चेंडूवरती. परंतु पहिला बॉल काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता अजितच्या बॅटमधून. हा ट्राय करत होता आणि चेंडूला सरळ पूल केलं होतं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आपण पाहिला आणि एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 7 या आकड्यावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जितूला करावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये फलंदाजांना जर पाहिलं तर चांगल्या रीतीने चेंडू टाकावे लागतील, कारण कान्हाई स्पोर्ट पायस संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे जितू देवलीकर आणि त्याला या मॅचमध्ये अगदी जर पाहिलं ना तर आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर चांगला ड्राईव्ह, लॉंगॉनला बॉल येतोय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 धावा तुम्ही पाहत आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅचमध्ये कान्हाई स्पोर्ट पायनं 43 धावा केल्या, परंतु 44 धावांचं टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत 8 धावा त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी जय महाकाल मालजीपाडा आणि सुमित कुमार गुंदवली. खोला टाकलाय परंतु चॉप केलाय, अगदी चेंडूला कापलाय, परंतु फिल्डर आले पॉईंटवरून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला आहे, परंतु इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च होईल. अगदी चेंडू फेकण्याची गरज होती का, अगदी ही देखील चर्चा केली जाईल, कारण या मॅचमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत जय हनुमान लाखिवली संघाने केली आहे. अजितच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅचमध्ये चांगली सुरुवात, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जितूने देखील केला आहे, परंतु चांगली फिल्डिंग या मॅचमध्ये करावी लागेल. राऊंड विकेट. हो, खोला टाकलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न पंचाकडे आशालपूर नजरेनं पाहिला आहे, परंतु इथे फिल्डिंग खराब आहे आणि तिथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा आतापर्यंत जर पाहिलं तर खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 11 धावा धाव फलकावरती. अजून जर पाहिलं तर एक चेंडू या षटकामधील बाकी आहे. यस, जय महाकाल मालजीपाडा संघ कॅप्टनने त्वरित यायचं आहे, अन्यथा आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. लास्ट ऑफिशियल कॉल, जय महाकाल मालजीपाडा संघाला लास्ट ऑफिशियल कॉल. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही या चेंडूवरती. सिंगल मिळते. सेकंडचा कॉल आहे, सेकंड देखील कंप्लीट. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळते या षटकामध्ये कान्हाई स्पोर्ट पायच्या माध्यमातून आणि एकंदरीत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोचली आहे ती 13 या आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत या मॅचमध्ये केलं आहे. अजितचं कौतुक करावं लागेल. विथ द बॉल अगदी चांगली गोलंदाजी, परंतु विथ द बॅट काय जबरदस्त सुरुवात या षटकामध्ये त्यांनी केली आहे. त्याच्या बॅटमधून देखील षटकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु सचिन देखील चांगली साथ देतोय पहिल्या षटकामध्ये अजितला आणि तब्बल 13 धावा तुम्ही पाहताय. यस, निशान आपण टॉस घेणार आहोत. ओमसाई ग्रुपचे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. कुमारजी तांगडे असतील, किरणजी तांगडे असतील, संदीपजी तांगडी, नवनाथजी तांगडी, जसं अनिलजी वाघे आपण सुद्धा आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. ओमसाई ग्रुपचे आमचे तांगडी परिवार म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कुमारजी तांगडे, संदीपजी तांगडी, किरणजी तांगडी, नवनाथजी तांगडे, त्यांच्या उपस्थित टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आहेत. टॉस झालेले, आपण मॅच सुरू असल्यामुळे जास्त ओपिनिंग घेणार नाही आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मॅच सुरू असल्यामुळे ओपनिंग फार कमी घेणार आहोत. जय महाकाल मालजीपाडा, कित्येक मेगा इव्हेंट्स तुम्ही खेळतात. पालघर जिल्ह्यामधील काही मोठ्या स्पर्धा असतील, आजकाल भिवंडीमध्ये सुद्धा स्पर्धा खेळतात. मागच्या वर्षी धर्म चषकमध्ये तुम्ही खेळला होता, चांगली कामगिरी केली होती. यावेळेस सुद्धा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणार आहात. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? बघायला गेलं तर ग्राउंड पण मस्त केले आहे, आयोजन पण खूप छान आहे आणि आमची पण ही पहिलीच नाईट मॅच आहे, तरी पण परफॉर्मन्स चांगला द्यायचा प्रयत्न करू. नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असणार आहे? टॉस तुम्ही हरलेले आहात, नक्की त्यानंतर ओपनिंग घेऊ. टॉस जिंकलेले आहेत, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार आम्ही.
या पाठीमागे काय उद्देश आहे? कारण नाईट टुर्नामेंट आहे आणि धावसंख्या सध्या म्हणजे कमी होऊ शकते आणि कमी थांबण्याचा आम्ही प्रयत्न करू. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत थांबण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? आम्ही आमच्या संघाला विजयाच्या मार्गापर्यंत आम्ही थांबण्याचा प्रयत्न करू त्यांना. पूर्ण संघ खेळणार आहे की कुणाची उणीव भासणार आहे? नाही, पूर्ण संघ आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. किती धावांपर्यंतचा प्रयत्न असेल, कारण टॉस हरल्यानंतर बॅटिंग करायची आहे? तरी पण 45+ जायचा प्रयत्न करू आम्ही. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? समीर, केवल, आदेश. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून सुमित कुमार अँड कंपनी गोंदावली संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी जय महाकाल माझीपाडा संघाला आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक निशांत पाटील. इथे जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, व्हाईट बॉल आणि अजून त्याच्यावरती एक्स्ट्रा धाव देखील पाहायला मिळते. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खराब गोलंदाजी करतायत विकी या षटकामध्ये, कारण ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू तो टाकतोय. आणि इथे जर पाहिलं तर वाईट चेंडू पाहायला मिळाला. पंच पहिल्या चेंडूवरती चेंडू वाईट होता की डॉट चेंडू होता? डॉट चेंडू होता. तर पहिला चेंडू डॉट होता आणि तदनंतर जर पाहिलं तर व्हाईट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज विकीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. खरं तर यानंतरचा सामना जर पाहिला तर अर्णव इंटरप्राइजेस खारबाव आणि जरीमरी आलिमगढ या 2 संघामध्ये आपण खेळवणार होतो, परंतु जरीमरी आलिमगढ हा संघ अगदी या मैदानापर्यंत पोहोचत असताना, प्रवास करत असताना ट्रॅफिकमध्ये अडकलाय. त्यामुळे आपण हा सामना ॲडजस्ट करतोय. त्यामुळे गुंदवली आणि जय महाकाल मालजीपाडा या 2 संघामध्ये आपण सामना खेळवतो. यानंतरचा इथून कमबॅक करावं लागेल. कानाईस्फोट पाहिला. खरं तर विकेट मिळाली. फलंदाज जर पाहिलं तर अजित बाद झाले धावबाच्या स्वरूपात, परंतु आणखीन विकेट या मॅचमध्ये घ्याव्या लागतील आणि दबाव टाकावा लागेल फलंदाजांवरती. विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. येतोय षटकार. जे पॅकर्स आहेत अथवा स्पॉन्सर आहेत, आपलंही हार्दिक स्वागत आहे. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज वैभवच्या बॅटमधून ओव्हरपिच चेंडू होता. लवकर लाईन पिक केली आणि सरळ चेंडूला धाडलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सचिनच्या बॅटमधून हा षटकार आला होता. आमचे गुणलेखक थोडीशी चुकी करत आहेत, क्षमस्व, परंतु जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस वेगवान चेंडू होता. फक्त चेंडूला दिशाही ग्लान्स करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळलं. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे आणि सिंगलच मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 22 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून मात्र 22 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान लाखिवली या टीमला एक चांगल्या धाटणीचा तो देखील संघ आहे आणि अगदी जर पाहिली ना तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांचा जर खेळ जर पाहिला तर चांगला राहिला. अगदी या वर्षाची ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय आणि पहिला सामना हा संघ खेळतोय. त्यामुळे जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खेळताना त्यांचा आत्मविश्वास चांगलाच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. विकीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग तर चांगली केली आहे त्याने, परंतु गोलंदाजी देखील चांगली. कोला टाकलाय. इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अफलातून चेंडू पाहायला मिळाला. कारण जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते वैभव आणि इथे जर पाहिलं ना तर डॉट चेंडू आलाय. चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. अशाच प्रकारे चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आणखीन एक चेंडू येते. डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. अगदी जर पाहिलं तर सुरुवातीला त्यांच्या विरोधात जर खेळत असताना धावा आल्या, परंतु इथे सलगचे चेंडू आले. 2 डॉट. चांगली गोलंदाजी करतायत वैभव. अगदी जर पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत. फुटवर्कचा अभाव आहे
चेंडूपर्यंत पोहोचणं त्यांना गरजेचं आहे, परंतु ते कार्य ते मैदानावरती करत नाही आहे आणि सातत्यानं सलगचे 2 चेंडू डॉट या मॅचमध्ये अगदी जर पाहिलं तर विकीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, यावेळेस देखील आणखी एक चेंडू डॉट, परंतु इथे नो बॉल. इथे जर पाहिलं तर ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे की काय? यस, इथे खराब चेंडू विकीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मॅचच्या क्रुशल मुवमेंटला विकीने नो बॉल टाकलाय, कारण हा चेंडू देखील डॉट आला होता. इथून जर पाहिलं तर दबाव आणखी निर्माण झाला असता लाखिवली संघावरती, परंतु इथे जर पाहिलं ना तर विकीनं चुकी केली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर फ्रीडचा चेंडू आहे. मॅचमध्ये मोमेंटम लाखिवलीला देखील क्रिएट करता येऊ शकते. इथून एक मोठा फटका आला ना तर या मॅचमध्ये लाखिवली देखील शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विकी, फ्रीडचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे चैतन्य केलाय, परंतु खराब क्रिकेट इथे पाहायला मिळते. कानेस्फोट पायच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करतायत. खरं तर जिथे एक धाव होती ना तिथे आणखीन एक धाव खर्च केलेली आहे. खराब क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये देखील अशाच प्रकारच्या चुका केल्या, तिथे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आणि याही षटकामध्ये तशाच काही धावा खर्च केल्यात कानाईस्पोर्ट पायेनं. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. खरं तर विकी चांगली गोलंदाजी करत होते. सुरुवातीला वाईट चेंडू टाकले गेले, षटकार देखील त्यांच्या विरोधात आला, परंतु त्याने कमबॅक करण्याचा खूप चांगला प्रयत्न या मॅचमध्ये केला. परंतु फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि तोच क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये कानेस्पोर्ट पायचा खराब राहिला आहे. कारण रणजी स्पर्धा तुम्ही खेळताय, त्यामुळे प्रत्येक धाव महत्त्वाची आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि 12 मिनिटे खर्च केलेले आहेत कानास्पोर्ट पायनं, कारण चेंडू देखील मैदानाच्या बाहेर गेला होता. त्यामुळे हा षटक त्यांना लवकर कंप्लीट करावा लागेल. आणि बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित देवलीकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अभिजितला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. खरं तर तो चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला देखील जातो, परंतु रणजी स्पर्धेमध्ये खेळताना त्याला चांगल्या रीतीने चेंडू टाकावे लागतील. परंतु एका बाजूला वैभव देखील आक्रमक झाले होते, त्यांच्या अगदी ते खेळण्याचा प्रयत्न देखील करत होते, परंतु तदनंतर डॉट चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि एका बाजूला सचिन चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याला देखील या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 अभिजित देवलीकर बॉलिंग ट्रॅकवरती. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका कानेस्पोर्ट पाय. तुम्हाला अगदी जर पाहिलं तर 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. बारा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी, स्वराज्य ग्रुप खाडी, अर्थातच विकीशट म्हात्रे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, परंतु याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं नव्या रंगात, नव्या ढंगात. तुम्ही ही क्रीडा स्पर्धा पाहताय. प्रिन्स मूवी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही ही क्रीडा स्पर्धा पाहू शकता. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसातील, आजच्या रजनीमधील खरं तर हा पहिला सामना. एका बाजूला कानाईस्पोर्ट पाय संघ आणि एका बाजूला जय हनुमान लाखिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावांचं टार्गेट सेट केलंय, परंतु सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 25 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावा इथे बनवायच्या आहेत जय हनुमान लाखिवलीला. बारा चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. अभिजित बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय. खरं तर या षटकामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. महत्त्वाचा षटक आहे दोन्ही संघांसाठी. जर कमी धावा खर्च केल्या या मॅचमध्ये
कानास्फोट पाहिजे या षटकामध्ये तर नक्कीच कमबॅक, परंतु एका बाजूला लाखिवली संघाची फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित आणि या स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर फलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार या मॅचमध्ये आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत बॅटिंग केली आहे आणि त्याला जर पाहिलं तर रोखावं लागेल या मॅचमध्ये अभिजितला. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 3 ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका, चेंडूला लॉफ केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार सचिनच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. फलंदाज सचिनच्या बॅटमधून चांगली बॅटिंग तो करतोय, अक्षरशः बरसलाय. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि अभिजितच्या पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून हा तडाखा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट अभिजित देवलीकर. हो, इथे जर पाहिला तर फुलटॉ चेंडू होता, चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीप का एक्स्ट्रा कव्हर, रिझर्व्हमध्ये फिल्डर आहे तिथे, एकदा मिळाली, सेकंडचा कॉल सक्सेसफुल देखील झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकाची सुरुवात चांगली केली फलंदाज सचिननं. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर चांगल्या धावा या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चंद पेस, अगदी जर पाहिलं तर फिंगर रोल केले, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये वळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सचिननं जरूर केला. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. येणारे चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती अभिजितला टाकावं लागेल, त्याच्याकडे क्षमता आहे. खरं तर या षटकामध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस पाहिलं तर ऑन साईडला मिड विकेटला टर्न केला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली आहे, चेंडूची फेकी देखील चांगली, फक्त सिंगलच मिळाली या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावर. या षटकामध्ये जर मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल आणि चेंडू डॉटही टाकावे लागतील अभिजितला. त्याच्याकडे क्षमता देखील आहे, परंतु मैदानावरती त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित देवलीकर बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर वैभवला तुम्ही या मॅचमध्ये पाहताय. गोलंदाज तयार. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे चेंडू आलाय डॉट, प्रत्येक चेंडू डॉट इथे दबाव निर्माण करून देईल, परंतु येणारा चेंडू देखील चांगल्या रीतीने टाकावा लागेल. येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती टाकावा लागेल. मागील चेंडू चांगला होता, स्विचचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाज वैभवने केला, अपयशी ठरले आणि तिथून डॉट चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल आणि खराब चेंडू, या चेंडूला पाठवलाय अगदी जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रीजन मध्ये, फिल्डर आहे तिथे. वाह वाह वाह, काय जबरदस्त कॅच कंप्लीट केलाय. या मॅच मध्ये आणखीन एक झटका बसतोय जय हनुमान लाखिवलीला. फलंदाज वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात आहे निशांत, पहिलीच मॅच अतिशय इंटरेस्टिंग होताना दिसते, कारण 6 चेंडू आणि 10 धावा हे जे असं समीकरण असतं ना, ह्या समीकरणाने मॅच खूप इंटरेस्टिंग होतं. कारण धावा जर कमी असतील तर हा डिफेन्स पवित्र स्वीकारला जातो आणि 6 चेंडू आणि 10 धावा हे जे समीकरण आहे ना, किमान एक मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. एक रोमांचकारी मॅच, इंटरेस्टिंग मॅच, पहिलीच मॅच बघायला मिळते. महेंद्रजी तांगडी, प्रदीप तांगडी तसेच विष्णू वाघे, आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच जगदीश तांगडी, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कॅच कंप्लीट केला. महेंद्रजी मुकादम, आमचे शाखा प्रमुख, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच रोशन बालेकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पायगाव, आपलं हार्दिक स्वागत. तसेच आमचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते भाईदास मुकादम, आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे.
महेंद्रजी तांगडी माजी सरपंच, आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव तसेच महाकाल महाकाल माझीबाळा संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. जय महाकाल माझीबाळा संघाने संपर्क साधायचा, कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. सात चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मागील चेंडूवरती काय जबरदस्त झेल कंप्लीट केला उत्तमनं. खरं तर कौतुक करावं लागेल. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु फिल्डिंग चांगली राहिली, तिथे मोठी विकेट मिळाली. फलंदाज वैभव बाद झाले, परंतु त्याने भरपूर संघर्ष देखील मैदानावरती केला होता. नवीन फलंदाज मैदानावरती सागर आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 4 अगदी बॉलिंग ट्रॅकवरती अतुल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वसंत भालेकर आपले हार्दिक स्वागत आहे. शाखाप्रमुख वसंत भालेकर, त्याचबरोबर रुपेश मडवी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस पहिला तर स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे फिल्डिंग चांगली आहे, फक्त सिंगलच मिळते. अशाच प्रकारे चांगली फिल्डिंग करावी लागेल, गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. अतुलला पहिला चेंडू त्याचा खूप चांगला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केलं होतं फलंदाज सचिननं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. या रजनीमधील या स्पर्धेतील पहिला सामना तुम्ही पाहताय. एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, परंतु आलाय चेंडू डॉट. वाह, काय गोलंदाजी करतायत अतुल या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल, परंतु इथे देखील चेंडू डॉट टाकलाय. दबाव जाणवतोय सागरवरती, कारण तो पहिला चेंडू खेळत होता या मॅचमध्ये. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना अगदी रंगात आलाय. अफलातून सामना पाहायला मिळतोय. खासदार चषक 2025 तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेतील पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील आणखीन एक चेंडू येतोय डॉट. सलगचा दुसरा डॉट. वाह, काय गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी करतायत. अतुलने इम्प्रेस केलाय, प्रभावित करतोय. खरं तर फलंदाजी करण्यासाठी अतुल जाणला जातो, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजी त्याची चांगली पाहायला मिळते. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त तरी एकच धाव केली आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, डिग आउट केलाय, बॉल चालाय काऊकडनं फेसमध्ये. एफर्ट्स कमालीचा, प्रयत्न कमालीचा पाहायला मिळाला, परंतु इथे 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. यशस्वी झालेत का पंच पाहणी करतील, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. काय एफर्ट्स पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. दिस मॅन डुईंग फॉर एव्हरीथिंग इज टीम. स्वतःच्या संघासाठी समर्पण काय असतं ना, हे फिल्डरने दाखवलंय. अफलातून एफर्ट्स होता. अगदी जर पाहिलं तर विकीनं स्वतःला झोकलं होतं आणि 2 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या असंच म्हणावं लागेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे धावबाची संधी देखील होती, परंतु सुखरूपरित्या फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एक चांगला चेंडू या मॅचमध्ये अतुलला टाकावा लागेल, परंतु एका बाजूला सागरला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हो, मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल नाहीये. इथे फक्त सिंगलच मिळते. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. वा, काय सामना रंगलाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की लाखिवली संघ सहजरित्या हा सामना जिंकेल, परंतु षटक क्रमांक 3 टाकत असताना अभिजितने केलेली गोलंदाजी आणि तदनंतर जर पाहिलं तर अतुलनं या षटकाची चांगली सुरुवात केलेली आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे या 6 धावा बनवाव्याच लागतील. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय सचिन. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा या मॅचमध्ये आलेत. त्यांनी 2 षटकार देखील ठोकलेत, त्यामुळे एका चेंडूवरती 6 धावा बनवण्याची क्षमता तो देखील राखतो, परंतु अतुलला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वोत्तम चेंडू टाकावा लागेल. वाह, काय सामना रंगलाय. पहिल्या दिवसामध्ये अतिथींची मांदी आली व्यासपीठावरती आणि क्रीडा रसिकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते.
सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अतुल. भरपूर जास्त चर्चा अतुल सोबत देखील केली जाते, परंतु एका बाजूला सचिन वरती सर्वांच्या नजरा, संपूर्ण लाखिवली गावाच्या नजरा सचिनच्या बॅटिंग वरती असेल, कारण त्यांनी सुरुवात अप्रतिम केली होती या मॅचची, परंतु शेवट देखील त्याला चांगला करावा लागेल. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज अतुल बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. ओ इथे सामना जिंकला. वाह, काय गोलंदाजी केली अतुलनं. अगदी इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय. 7 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी डिफेंड केल्या. अभिनंदन अभिनंदन. कान्हा स्पोर्ट पाये अफलातून खेळ या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आणि इथे जय हनुमान लाखिवली संघ या मॅच मध्ये पराभूत होतोय. हार्ड लक, टफ लक. आपण देखील चांगला प्रयत्न केला, परंतु कुठेतरी फलंदाजीमध्ये केलेल्या चुका तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातात. संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. आमचे राहुल तांगडे आणि निशांत पाटील. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला द्यायचा बघायचा आहे. खरं तर विचार करावा लागणार आहे. अतुलनीय कामगिरी केलेली आहे. बॅटिंग